हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर सुद्धा आहे 12. आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत आणि ती कन्सेप्ट आहे कोल्यूजन थेअरी फॉर द बायमॉलिक्युलर रिॲक्शन टू टेक्स प्लेस. एखादी बायमॉलिक्युलर रिॲक्शन होण्यासाठी कोल्यूजन थेअरीचं काय म्हणणं आहे किंवा व्हॉट इज कोल्यूजन थेअरी ही आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायची आहे. आता लेट अस कन्सिडर द बायमॉलिक्युलर रिॲक्शन. बायमॉलिक्युलर म्हणजे ज्यामध्ये दोन मॉलिक्युल्स भाग घेतात त्याला आपण बायमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हणत असतो. मग ए बी प्लस सी हे दोन मॉलिक्युल रिॲक्शनमध्ये भाग घेतात आहे. ए बी नावाचा एक आणि सी नावाचा एक. मग ए बी प्लस सी जेव्हा रिॲक्शनमध्ये भाग घेतात तेव्हा प्रॉडक्ट देतात आपल्याला ए प्लस बी सी. बी सी हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला अँड धिस रिॲक्शन टेक्स प्लेस व्हाया ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. That is called as transition state. मग AB plus C gives ABC, which is activated complex that is transition state, which later on converted into product A plus BC. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे ज्या ठिकाणी C नी A ला डिस्प्लेस केलेला आहे आणि C हा A च्या ठिकाणी जाऊन बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर दिस इज द बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता ही जी बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन झाल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे काय तर केमिकल रिॲक्शन, कुठलीही केमिकल रिॲक्शन केव्हा होते जेव्हा रिॲक्टंटमध्ये ब्रेकिंग ऑफ बॉन्ड होत असतं तेव्हा. आणि ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन रिॲक्टंट मॉलिक्यूल केव्हा होईल जेव्हा रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स हे एकमेकावरती कुलाइड होतील तेव्हा. म्हणून आपण काय दिलंय, एनी केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस व्हॅन देर इज अ ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन रिॲक्टंट मॉलिक्यूल. आणि ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन रिॲक्टंट मॉलिक्यूल केव्हा पॉसिबल आहे, व्हेन द रिॲक्टंट मॉलिक्यूल कोलाइड विथ ईच अदर. त्यांच्यामध्ये काय होईल, कोल्यूजन. म्हणजेच एक प्रकारे काय म्हणता येईल, द केमिकल रिॲक्शन इज रिलेटेड विथ द कोल्यूजन. म्हणजेच काय म्हणता येईल, द रेट ऑफ रिॲक्शन इज रिलेटेड विथ रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन. किती वेगाने कोल्यूजन होत आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, म्हणजे कोणत्या स्पीडनी होत आहे आणि हे जे कोल्यूजन्स आहे हे किती वेळामध्ये किती जास्त प्रमाणात होतात आहे त्याला फ्रिक्वेन्सी म्हणू आपण, वारंवारिता. तर रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन यावरती डिपेंड असतो रेट ऑफ रिॲक्शन. आणि रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन डिपेंड आहे अमाऊंट ऑफ रिॲक्टंट ॲज वेल ॲज टेम्परेचर. जेवढं अमाऊंट ऑफ रिॲक्टंट जास्त, जेवढं टेम्परेचर जास्त, तेवढं रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन जास्त. आणि रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन जास्त म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा जास्त. काय कन्सेप्ट सांगितली लक्षात घ्या, महत्वाचं आहे. एखादी केमिकल रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये काय होत असतं, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये ब्रेकिंग ऑफ बॉन्ड केव्हा होईल, जेव्हा रिॲक्टंट मॉलिक्यूल एकमेकावरती कोलाइड होतात. म्हणजेच केमिकल रिॲक्शनचा संबंध आहे कोल्यूजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शनचा संबंध आहे रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन. आणि रेट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ कोल्यूजन डिपेंड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड टेम्परेचर. अर्थात ज्या वेळेला केमिकल रिॲक्शनचा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू द रेट ऑफ कोल्यूजन. म्हणजे जेवढे रिॲक्टंट मॉलिक्युल्स मधले कोल्यूजन्स आहे त्या तुलनेने रेट ऑफ रिॲक्शन फारच स्लो आहे. की एक उदाहरण म्हणून सांगू की रेट ऑफ कोल्यूजन जे आहे, कोल्यूजनचं प्रमाण हे लाखामध्ये आहे आणि रेट ऑफ रिॲक्शन ही मात्र शेकड्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी व्हेरी मच लेस ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द रेट ऑफ कोल्यूजन. म्हणजे कोल्यूजन्स तर भरपूर होतात आहे पण रिॲक्शनचा रेट मात्र तेवढा जास्त नाही आहे. काय कारण असेल याच्या मागे, तर याच्या मागे कारण असं आहे की जेवढे काही कोल्यूजन्स होतात ऑल द कोल्यूजन्स आर नॉट फ्रुटफुल टू कॅरी द रिॲक्शन. सगळे कोल्यूजन्स हे फ्रुटफुल नसतात, हे योग्य पद्धतीने होत नसतात. त्यामुळे त्या कोल्यूजनचा रिॲक्शनच्या रेटवरती काही एक परिणाम होत नाही. त्या कोल्यूजनपैकी काहीच कोल्यूजन्स असे असतात की जे योग्य पद्धतीने होतात, जे फ्रुटफुल आहेत आणि जे रिॲक्शनचा वेग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. यावरनं एक मुद्दा लक्षामध्ये आला की नुसतं कोल्यूजन होतात किंवा जास्त कोल्यूजन्स झाले म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन जास्त होईल असं नाही. तर कोल्यूजन सोबत अजून काही फॅक्टर त्या ठिकाणी असतील जे रेट ऑफ रिॲक्शनसाठी महत्त्वाचे असणार आहे. मग कोल्यूजन सोबत असे कोणते फॅक्टर आहे की जे रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम करतात, तर त्याला पहिला फॅक्टर आहे एनर्जी रिक्वायरमेंट.
ते जे कोल्युजन त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी जेवढी एनर्जी आवश्यक आहे तेवढ्या एनर्जीने ते कोल्युजन होत आहे का, की फारच कमी एनर्जीने कोल्युजन होत आहे? तर कमी एनर्जीने झालेलं कोल्युजन हे रिॲक्शन होण्यासाठी फायदेशीर नाही. वाटेल कोल्युजन झालेलं आहे पण ते एका योग्य एनर्जीने झालेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी रिॲक्शन होण्यासाठी त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणजेच काय तर अजून एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एनर्जी रिक्वायरमेंट. प्रॉपर एनर्जी मस्ट बी रिक्वायर्ड ड्युरिंग द कोल्युजन. योग्य प्रमाणामध्ये एनर्जी त्या ठिकाणी आवश्यक आहे कोल्युजन होताना, तरच त्याचा परिणाम हा रेट ऑफ रिॲक्शनवर झाल्याचं दिसून येईल. अजून एक फॅक्टर त्या ठिकाणी आहे, तो म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ द मॉलिक्यूल ड्युरिंग द कोल्युजन. कोल्युजन होत असताना योग्य पद्धतीने ते कोल्युजन व्हायला पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशननी ते कोल्युजन व्हायला पाहिजे. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. पुढे हे तिन्ही मुद्दे आपण शिकणार आहोत. एनर्जी रिक्वायरमेंट इथे डिस्कस करणार आहे आणि त्यानंतर प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल ड्युरिंग द कोल्युजन हे जर का असेल तरच त्या कोल्युजनला अर्थ आहे, नाहीतर नुसतं कोल्युजन होईल त्याचा रिॲक्शन होण्यामध्ये काही एक फायदा होणार नाही. आणि तिसरा घटक आहे कोल्युजन फ्रिक्वेन्सी. किती वारंवार कोल्युजन होत आहेत की नाही, किंवा एक कोल्युजन झालं मग बऱ्याच वेळाने कोल्युजन झालं म्हणजे कोल्युजन फ्रिक्वेन्सी कमी असली तर अशा वेळेला त्याचा फारसा फायदा होणार नाही. म्हणजे काय सांगतोय बघा, आपण सुरुवातीला सांगितलं की केमिकल रिॲक्शन होण्यासाठी काय आवश्यक आहे, कोल्युजन्स. पण पुढे आपण सांगितलं की सगळेच कोल्युजन्स काही फ्रुटफुल नसतात, त्यातले काहीच कोल्युजन्स हे फ्रुटफुल असतात. आणि म्हणूनच दिसून आलंय की रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी व्हेरी मच लेस ॲज कम्पेअर टू द रेट ऑफ कोल्युजन. म्हणजे याचा अर्थ कोल्युजनच्या सोबतीला अजून काही गोष्टी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, ते तरच त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन वाढेल. मग कोणकोणत्या? तर पहिलं, कोल्युजन जेव्हा होतं आहे तेव्हा योग्य एनर्जीनी कोल्युजन होणं आवश्यक आहे, तरच ते फायदेशीर आहे. कोल्युजन होताना रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे त्यांचं प्रॉपर ओरिएंटेशननी कोल्युजन होणं आवश्यक आहे, तरच ते फायदेशीर आहे. तिसरा मुद्दा, ते कोल्युजनची जी फ्रिक्वेन्सी आहे ते होण्याचं जे प्रमाण आहे ते योग्य पाहिजे, तरच त्याचा फायदा आपल्याला झाल्याचं दिसेल. म्हणजेच काय तर ओनली कोल्युजन concept is not, we can say, good for the chemical reaction, but collusion along with some factor like energy requirement, proper orientation of the collusion, frequency of the collusion, these are also necessary factor to carry or to bring the chemical reaction. आता हे जे काही फॅक्टर्स आपण सांगितले आहेत, एनर्जी रिक्वायरमेंट, प्रॉपर ओरिएंटेशन, कोल्युजन फ्रिक्वेन्सी, हे एक एक करत आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. तर पहिला फॅक्टर आहे एनर्जी रिक्वायरमेंट. आता एनर्जी रिक्वायरमेंट दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे रिॲक्टंटला आपल्याला रिॲक्शन होण्यासाठी ॲक्टिव्हेट करायचं आहे आणि रिॲक्टंटला ॲक्टिव्हेट करण्यासाठी जी काही मिनिमम एनर्जी लागेल दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्हेशन एनर्जी. काय डेफिनेशन आहे बघा, ॲक्टिव्हेशन एनर्जी, इट इज द मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड फॉर द कोल्युजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल टू ब्रिंग द केमिकल रिॲक्शन. एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना किंवा होण्यासाठी ते जे रिॲक्टंट मॉलिक्यूल कोलाइड होतात आहे त्यांना जी काही मिनिमम कायनेटिक एनर्जी लागेल दॅट इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्हेशन एनर्जी. इट इज द मिनिमम कायनेटिक एनर्जी विच इज रिक्वायर्ड for the collusion of the reactant molecule to bring the chemical reaction, that is called as activation energy. परत सांगतो, it is the minimum kinetic energy which is required during the collusion of the reactant molecule to bring the chemical reaction, that is called as activation energy. जर का kinetic energy of colliding molecule is equal to activation energy असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ द कोलायडिंग मॉलिक्यूल इज इक्वल टू जर का ॲक्टिव्हेशन एनर्जी असेल तर अशा वेळेला रिॲक्टंट गेट कन्व्हर्टेड इनटू ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, दॅट इज गेट कन्व्हर्टेड इनटू ट्रान्झिशन स्टेट. पण जर का कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग मॉलिक्यूल ॲक्टिव्हेशन एनर्जीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला रिॲक्टंटचं रूपांतर ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये झाल्याचं दिसणार नाही, ट्रान्झिशन स्टेटमध्ये त्याचं रूपांतर होणार नाही. म्हणून तर आपण म्हटलं एनर्जी रिक्वायरमेंट, कोल्युजन मस्ट टेक्स प्लेस विथ अ प्रॉपर एनर्जी.
योग्य एनर्जीनी ते कोल्युजन होणं आवश्यक आहे। जर का कमी एनर्जीनी कोल्युजन झालं तर रिॲक्टंटचं रूपांतर ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये होणार नाही। योग्य एनर्जीनी जर का कोल्युजन झालं विच इज इक्वल टू ॲक्टिव्हेशन एनर्जी, तर तुम्हाला रिॲक्टंट मॉलिक्यूल हे ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसतील, म्हणजेच ट्रान्झिशन स्टेटमध्ये कन्व्हर्ट झाल्याचं दिसतील। हे रिॲक्टंट आहे, याला योग्य प्रमाणामध्ये एनर्जी मिळाली ड्युरिंग द कोल्युजन तर दे गेट कन्व्हर्टेड इनटू ट्रान्झिशन स्टेट दॅट इज ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स। या ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्सचं किंवा ट्रान्झिशन स्टेटचं वैशिष्ट्य काय असतं की त्यांची एनर्जी ही रिॲक्टंट आणि प्रॉडक्टपेक्षा जास्त असते। म्हणजेच एक प्रकारे काय तर ही एक टेकडीसारखं काम करते। टेकडीच्या या बाजूला रिॲक्टंट आहे, टेकडीच्या त्या बाजूला प्रॉडक्ट आहे, म्हणजे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मध्ये हे एक पोटेन्शियल बॅरियर म्हणून काम करत आहे, एक एनर्जीचा अडथळा म्हणून काम करत आहे। जर का रिॲक्टंटला प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट व्हायचं असेल तर हा अडथळा पार करून त्याला जावं लागणार आहे, आणि हा अडथळा केव्हा ते पार करू शकेल, जेव्हा ड्युरिंग द कोल्युजन त्यांना योग्य प्रमाणात एनर्जी मिळाली तर। ड्युरिंग द कोल्युजन जर का त्यांना योग्य प्रमाणामध्ये एनर्जी मिळाली तर ते ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हर्ट होतील, आणि एकदा का ते ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हर्ट झाले की मग सहजपणे त्यांचं रूपांतर प्रॉडक्टमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे। लक्षात घ्या मुद्दा काय आहे, इफ द कोल्युजन एनर्जी इज लेस दॅन ॲक्टिव्हेशन एनर्जी, या रिॲक्टंट मॉलिक्युल्समध्ये कोल्युजन होत आहे आणि कोल्युजन होताना जी एनर्जी तिथे आहे ती कमी आहे ॲक्टिव्हेशन एनर्जीपेक्षा, तर हे रिॲक्टंट इथपर्यंत पोहोचणारच नाही, ते ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेटला पारच करू शकणार नाही, ते पोटेन्शियल एनर्जी बॅरियरलाच पार करू शकणार नाही, म्हणजेच रिॲक्टंट हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होणार नाही, म्हणजेच तिथे केमिकल रिॲक्शन होणार नाही। पण जर का हे जे रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे हे कोलाइड होत असताना त्यांना मिळालेली एनर्जी जर का जास्त असेल ॲक्टिव्हेशन एनर्जीपेक्षा, किंवा ॲक्टिव्हेशन एनर्जी एवढी जरी असली तरी सुद्धा रिॲक्टंट हे ट्रान्झिशन स्टेटपर्यंत जातील, या पोटेन्शियल एनर्जी बॅरियरला ते क्रॉस करतील आणि कोणामध्ये कन्व्हर्ट होतील, प्रॉडक्टमध्ये, म्हणजेच केमिकल रिॲक्शन झाल्याचं तुम्हाला दिसून येईल। काय फॅक्टर आहे हा एनर्जी रिक्वायरमेंटचा, लक्ष द्या। एनर्जी रिक्वायरमेंटलाच आपण ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हटलंय। ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे अशी एनर्जी जी रिॲक्टंटला ॲक्टिव्हेट करते प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी, आणि पोटेन्शियल एनर्जी बॅरियर ही कन्सेप्ट आपण इथे बघतो आहोत। पहिले आपण ॲक्टिव्हेशन एनर्जीची डेफिनेशन सांगितली, इट इज द मिनिमम कायनेटिक एनर्जी विच इज रिक्वायर्ड ड्युरिंग द कोल्युजन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल during the collision of the reactant molecule to bring the or to carry the chemical reaction. केमिकल रिॲक्शन होण्यासाठी ड्युरिंग द कोल्युजन जी मिनिमम कायनेटिक एनर्जी रिक्वायर्ड आहे त्याला आपण म्हणत असतो ॲक्टिव्हेशन एनर्जी। जर का ही जी कायनेटिक एनर्जी ऑफ कोलायडिंग मॉलिक्यूल ही ॲक्टिव्हेशन एनर्जी एवढी जर का असेल तर रिॲक्टंट हा ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्समध्ये ट्रान्झिशन स्टेटमध्ये गेल्याचं तुम्हाला दिसेल। ॲक्टिव्हेशन एनर्जी ट्रान्झिशन स्टेट याची पोटेन्शियल एनर्जी ही रिॲक्टंट आणि प्रॉडक्टपेक्षा जास्त असते, म्हणजेच हे जे ट्रान्झिशन स्टेट आहे, हे जे ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स आहे, हे एक प्रकारे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये अडथळ्याचं काम करतं, बॅरियरचं काम करतं, म्हणून त्याला पोटेन्शियल एनर्जी बॅरियर असं म्हटलं जातं। याचा अर्थ काय आहे, रिॲक्टंटला जर का प्रॉडक्टमध्ये जायचं असेल तर हा बॅरियर, हा अडथळा पार करून त्याला जावं लागेल। मग केव्हा तो रिॲक्टंट त्या बॅरियरला पार करू शकेल, जेव्हा त्याचं कोल्युजन होताना योग्य प्रमाणात एनर्जी तिथे दिलेली असेल तर। जर का कोल्युजन होताना दिलेली एनर्जी कमी असेल, ती ॲक्टिव्हेशन एनर्जीपेक्षा कमी असेल, तर हा रिॲक्टंट वरती इथपर्यंत पोहोचूच शकणार नाही, तो ट्रान्झिशन स्टेटमध्येच कन्व्हर्ट होणार नाही। मग तो ट्रान्झिशन स्टेटमध्येच कन्व्हर्ट झाला नाही तर तो प्रॉडक्ट फॉर्म करणार नाही, म्हणजे केमिकल रिॲक्शन होणार नाही। आणि म्हणून आपण म्हटलंय की इफ कोल्युजन एनर्जी इज लेस दॅन ॲक्टिव्हेशन एनर्जी देन रिॲक्टंट कॅन नॉट क्रॉस द बॅरियर अँड कॅन नॉट गेट कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट, दॅट इज नो केमिकल रिॲक्शन टेक्स place here. But if the collision energy is greater than activation energy, then it is found that reactant can cross over this potential barrier and get converted into product, and thus the chemical reaction takes place. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की केमिकल रिॲक्शन होण्यासाठी कोल्युजन आवश्यक असतं, आणि नुसतंच कोल्युजन नाही तर कोल्युजन विथ अ प्रॉपर एनर्जी आवश्यक असतं। जर का कोल्युजन विथ अ प्रॉपर एनर्जी असेल तरच त्या ठिकाणी रिॲक्शन होण्याचे चान्सेस आहेत। पण या सोबतीला अजून दोन फॅक्टर आहे की जे रिॲक्शन होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। त्यातला दुसरा फॅक्टर आहे
प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ द मॉलिक्यूल ड्युरिंग द कोल्युजन. कोल्युजन होत असताना रिॲक्टंट मॉलिक्यूलचं प्रॉपर ओरिएंटेशन असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या कोल्युजनची फ्रिक्वेन्सी सुद्धा आवश्यक आहे. तरच तुम्हाला रेट ऑफ द रिॲक्शन हे वाढल्याचं दिसेल, म्हणजे केमिकल रिॲक्शन व्यवस्थित झाल्याचं दिसेल. मग त्यातला पहिला फॅक्टर एनर्जी रिक्वायरमेंट सध्या मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. आता दुसऱ्या फॅक्टरकडे आपल्याला वळायचं आहे, तो आहे प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्यूल ड्युरिंग द कोल्युजन. नाउ द सेकंड फॅक्टर इज प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. जे रिॲक्टंट मॉलिक्यूल कोलाइड होणार आहेत त्यांचं प्रॉपर ओरिएंटेशन असणं आवश्यक आहे. आता प्रॉपर ओरिएंटेशनची काय कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की AB प्लस सी गिव्स A प्लस BC. म्हणजेच काय होत आहे की C जो आहे हा B सोबत कंबाईन होतोय. C कोणासोबत कंबाईन होतोय? B सोबत, आणि A निघून जातोय. मग हा C जर का B सोबत कंबाईन होतो आहे तर साहजिकच हे रिॲक्टंट या पद्धतीने कोलाइड व्हायला पाहिजे जेणेकरून जे कंबाईन होणार आहेत, जे जोडल्या जाणार आहेत ते जवळजवळ पाहिजे. इम्प्रॉपर ओरिएंटेशन कसं होईल याचं बघा. इम्प्रॉपर ओरिएंटेशनचा जर का आपण विचार केला, इथे दाखवतो मी. समजा आपण घेतला हा A, ठीक आहे, आणि हा घेतला आपण B, हा AB, आणि हा घेतला आपण C. आता जेव्हा हे कोलाइड होतील तेव्हा A हा घेतला B आणि या ठिकाणी कोल्युजन झालेला आहे C. हे इम्प्रॉपर ओरिएंटेशन आहे. हे प्रॉपर ओरिएंटेशन आहे. का बरं? कारण B ला कोणासोबत कंबाईन व्हायचं आहे? C. मग या ठिकाणी कोल्युजन होतं आणि A बाजूला सरकून जातो. आणि म्हणून आपण काय म्हटलंय? प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. व्हॉट इज प्रॉपर ओरिएंटेशन? ग्रुप्स टू बी शिफ्टेड मस्ट बी रिलेटिव्हली क्लोज. जे एकमेकांसोबत येऊन शिफ्ट होणार आहेत ते क्लोज असणं आवश्यक आहे. मग AB प्लस C या ठिकाणी या दोन रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये कोल्युजन झालं, B आणि C कंबाईन झाले, A बाजूला झाला, म्हणजेच प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. जर का या पद्धतीने झालं असतं की कोल्युजन ज्या दोघांमध्ये होत आहे ते A आणि C जर का असं दाखवलं गेलं असतं किंवा असं जे कोल्युजन होईल ते इम्प्रॉपर कोल्युजन आहे, ते रिॲक्शनसाठी कुठल्याही प्रकारे फायदेशीर राहणार नाही. फायदेशीर कोल्युजन म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन असणं आवश्यक आहे. जे ग्रुप्स एकमेकाला कंबाईन होणार आहे दे मस्ट बी रिलेटिव्हली क्लोज टू ईच अदर. मग या ठिकाणी टेशननी झालेलं कोल्युजन आहे हे फ्रुटफुल कोल्युजन या ठिकाणी असेल, कारण योग्य एनर्जीनी आणि योग्य ओरिएंटेशननी हे कोल्युजन झालंय, त्यामुळे रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये झाल्याचं दिसून येतं. काही वेळेला असं दिसतं की हे जे कोल्युजन आहे याला मी म्हटलं होतं इम्प्रॉपर ओरिएंटेशननी झालेलं कोल्युजन आहे. मग भलेही एनर्जी योग्य प्रमाणात जरी असली तरी सुद्धा जर का इम्प्रॉपर कोल्युजन असेल, इम्प्रॉपर ओरिएंटेशन असेल तर ते फ्रुटफुल नाही. ते रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होणार नाही. रिॲक्शनचा वेग वाढवण्यासाठी त्याचा काही एक फायदा नाही. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की एखादा जो बॉलर आहे तो प्रचंड वेगाने टाकतो, म्हणजे त्याचा वेग प्रचंड आहे पण तो बॉल वाईट टाकतो, काही फायदा आहे का त्याचा? नाही. त्याचा वेग केव्हा कामाचा येईल? जेव्हा तो बॉल स्टंपामध्ये असेल, त्याचा जो त्या बॅट्समनच्या अंगावरती असेल तेव्हा त्याचा फायदा आहे. खूप वेगाने टाकतोय म्हणजे भरपूर एनर्जी आहे पण प्रॉपर ओरिएंटेशन नाही, युजलेस आहे. तेच या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की जेव्हा कोल्युजन होतं तेव्हा ते योग्य एनर्जी तर पाहिजेच, पण योग्य एनर्जी सोबत प्रॉपर ओरिएंटेशन सुद्धा पाहिजे. प्रॉपर एनर्जी, प्रॉपर ओरिएंटेशन या माध्यमातून होणारं जे कोल्युजन आहे ते रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करू शकतं. काय बोललोय बघा. प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल इज नेसेसरी टू ब्रिंग द केमिकल रिॲक्शन. What is proper orientation? The groups to be shifted must be relatively close. जे ग्रुप शिफ्ट होऊन बाजूला होणार आहे ते रिलेटिव्हली क्लोज पाहिजे. तर दिस इज प्रॉपर ओरिएंटेशन फॉर दिस रिॲक्शन. पुढे आपण म्हणतोय इफ द मॉलिक्युल्स हॅव इम्प्रॉपर ओरिएंटेशन लाईक दिस देन chemical reaction does not take place even they possess required kinetic energy. योग्य एनर्जी जरी असली तरी सुद्धा जर का प्रॉपर ओरिएंटेशन नसेल तर रिॲक्टंट हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होणार नाही. त्यामुळे जशी एनर्जी योग्य पाहिजे
तसंच ओरिएंटेशन सुद्धा प्रॉपर पाहिजे. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत मी सांगितलं की त्याची ताकद जास्त पाहिजे वेगवान बॉलरला, पण नुसती ताकद जास्त असून चालणार नाही, तर त्यासोबत त्याचं ते स्टंपवरती असणं आवश्यक आहे. अदरवाईज तो युसलेस बॉल असेल, उलट नुकसानच त्या ठिकाणी झाल्याचं दिसेल, वेस्टेज ऑफ एनर्जी तिथे झालंय. तसंच या ठिकाणी सुद्धा होईल. योग्य एनर्जी दिली पण प्रॉपर ओरिएंटेशन नाही, युसलेस आहे, कारण रिॲक्टंट प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होणार नाही. आता तिसऱ्या गोष्टीकडे आपण वळणार आहे. काय आहे तिसरी गोष्ट बघा, रिॲक्शनकडे लक्ष द्या. AB प्लस सी गिव्स A प्लस BC ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे आणि या सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C. म्हणजेच हियर इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द रिॲक्टंट. बट अकॉर्डिंग टू कोल्युजन theory the rate of reaction can be given by another way. Rate of reaction is equal to P into F into collision rate, where P is the fraction of collision with a proper orientation, F is the fraction of collision with a sufficient kinetic energy, which is given by the formula e raised to power minus EA upon RT, and collision rate is given by the formula Z into concentration of AB into concentration of C. मग या collision rate च्या ऐवजी हे इथे ठेवलं आपण, म्हणजे P into F into Z into concentration of AB into concentration of C. But here P into Z gives rise to a new factor, that is A. It is called as frequency factor or pre-exponential factor. It is the product of P and Z. म्हणजे P आणि Z च्या ऐवजी A into F into concentration of AB into concentration of C. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनचे दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहे. एक आहे तो आहे K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C आणि दुसरा आहे रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू A इंटू F इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C. By comparing equation 1 and 2 we have K is equal to A into F, but F is equals to काय आहे e raised to power minus EA upon RT आहे. म्हणजे K is equals to A into e raised to power minus EA upon RT. This is Arrhenius equation. काय सांगितलंय पहा, सेकंड ऑर्डर रिॲक्शन असल्यामुळे रेट लॉ नुसार हे दिलंय. कोल्युजन थेअरी नुसार रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू P इंटू F इंटू कोल्युजन रेट आहे. P is the fraction of collision with a proper orientation. F is the fraction of collision with a sufficient kinetic energy given by the formula e raised to power minus EA upon RT. आणि collision rate is equal to Z into concentration of AB into concentration of C. हे आलं. But P into Z gives rise to a new factor, that is A, frequency factor or pre-exponential factor. मग या ठिकाणी P आणि Z च्या ऐवजी A ठेवला, F जसाच्या तसा, हे जसाच्या तसं. इक्वेशन नंबर 2 मिळाला. इक्वेशन 1 and 2 ला कंपेअर केल्यावरती तुम्हाला मिळालं K इज इक्वल टू A इंटू F. म्हणजेच K इज इक्वल टू A इंटू ई रेस टू पॉवर मायनस EA अपॉन RT. दिस इज द अरहेनियस इक्वेशन. अशा तऱ्हेने ओव्हरऑल आपण कोल्युजन थेअरी फॉर द बायोमॉलिक्युलर रिॲक्शन टू टेक्स प्लेस लक्षामध्ये घेतलेला आहे. समजताय? आताच आपण बघितलं बघा की F म्हणजे कोण आहे, तर फ्रॅक्शन ऑफ कोल्युजन विथ अ सफिशियंट कायनेटिक एनर्जी अँड इज गिवन बाय द फॉर्म्युला ई रेस टू पॉवर मायनस EA अपॉन RT. तेच आपण या ठिकाणी घेतलं की F दॅट इज फ्रॅक्शन ऑफ कोल्युजन विथ अ सफिशियंट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई रेस टू पॉवर मायनस EA अपॉन RT. But EA is the activation energy. It is found to be 75,000 joule per mole. R is the gas constant 8.314 joule per Kelvin per mole. And let us consider the temperature is 298 Kelvin. By putting all these values and by solving, we have at last F is equal to 7 into 10 raised to power minus 14. That is F is equal to 7 upon 10 raised to power 14. आता याचा अर्थ काय आहे की F is equals to 7 upon 10 raised to power 14. What is F? It is the fraction of collision with a sufficient kinetic energy. Fraction of collision with a sufficient kinetic energy. याचा अर्थ असा आहे की only 7 collisions out of 10 raised to power 14 are sufficiently energetic to convert reactant into product. म्हणजे जेव्हा 10 raised to power 14 एवढ्या मोठ्या संख्येने कोल्युजन्स होतील, त्यापैकी फक्त 7 कोल्युजन्स असे असतील की ज्यांच्याकडे सफिशियंट एनर्जी असेल.
Out of 10 raised to power 14, only 7 collisions may have the proper energy. This number may further reduce by the orientation requirement. म्हणजे या 7 पैकी अजून काही कमी होतील ज्यांच्याकडे प्रॉपर ओरिएंटेशन नसेल. आता तुमच्या लक्षात येईल की एवढे प्रचंड कोलिजन्स झाले, त्या कोलिजन्स पैकी असेच कोलिजन्स कामाचे ज्यांच्याकडे प्रॉपर एनर्जी आहे, त्यामध्ये सुद्धा असेच कोलिजन कामाचे आहे की ज्यांच्याकडे प्रॉपर एनर्जी आहे आणि प्रॉपर ओरिएंटेशन आहे. समजताय? असे जे आहेत तेच फक्त रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करू शकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की आयुष्यामध्ये जर का आपल्याला पुढे जायचं असेल तर त्या ठिकाणी म्हणजे एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याकडे ताकद असणं आवश्यक आहे आणि दुसरा मुद्दा ती ताकद योग्य दिशेने लागणं आवश्यक आहे. तरच तुमचं रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये झाल्याचं दिसेल, तरच तुमचं ध्येय त्या ठिकाणी सफल झाल्याचं दिसेल. अदरवाईज त्या ठिकाणी जे काही कार्य होईल ते युसलेस आहे, ते निकामी आहे असं लक्षात येईल. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, कुठलंही कार्य करायचं असेल तर प्रॉपर एनर्जी आणि त्याला फॉलोड बाय प्रॉपर ओरिएंटेशन जिथे असेल तिथे सक्सेस, यश, तिथे केमिस्ट्रीच्या भाषेत प्रॉडक्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू.